नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे गिरिजा रुद्रवरती खूपच जास्त चिडलेली असते. गिरिजा म्हणत असते, तुम्ही फसवणूक केली आहे माझी, तुम्हीसुद्धा आणि तुमच्या काकांनीसुद्धा. तुम्ही तुमचं नाव प्रभास सांगितलं आणि तुमच्या काकांनी त्यांनी मला प्रभाकर सांगितलं. म्हणजे दोघांनी माझी फसवणूकच केलेली आहे. हे बघा, मला तुमचं तोंड बघायचं नाही आहे, तुम्ही प्लीज इथून निघून जा. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बघा, मी तुम्हाला सत्य सांगितलं होतं. मी तुम्हाला मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही कंदील विकत होता तेव्हा पैशांमधून मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहून दिली होती. त्याच्यामधून मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं खरं नाव रुद्रप्रताप आहे म्हणून. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, कुठले पैसे, कुठली चिठ्ठी, तुम्ही खोटं बोलू नका माझ्याबरोबर. आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे, तुम्ही मला अजून टेन्शन देऊ नका. तुम्ही प्लीज इथून निघून जा, मला तुमचं तोंड बघायचं नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, ठीक आहे, मला तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही आहे. ना मी त्रास दिला होता, ना मी तुम्हाला आता देणार. माझ्या इथे थांबण्यामुळे जर तुम्हाला त्रास होणार असेल तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला त्रास होईल असं रुद्रला काहीही करायचं नसतं, म्हणून तो काही न बोलता तिथून निघून जातो. तेव्हा इथे गिरिजाला वाईट वाटलेलं असतं. गिरिजाच्या मनामध्ये कुठेतरी तिला वाटत असतं की रुद्र खरं बोलतोय, तो अजिबात खोटं बोलू शकत नाही. कारण आत्तापर्यंत इथे रुद्रने गिरिजाची खूप वेळा मदत केलेली आहे आणि त्यामुळे इथे रुद्र कधीतरी तिची फसवणूक करेल असं गिरिजाला अजिबात वाटलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर आलेला असतो. तो जोरात वासंतीला ओरडतो. तो म्हणत असतो, वासंते, ए वासंती. तेव्हा वासंती आल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो, आम्हाला खरं खरं सांगा, प्रभासने काय सांगितलं तुम्हाला? तेव्हा इथे वासंती म्हणत असते की मला काहीही सांगितलेलं नाही आहे. माझ्यानंतर तुम्हीच भेटलात ना त्याला, मग त्याने तुम्हाला काही सांगितलं नाही का? तेव्हा नागेश्वरला खूपच जास्त राग येतो. तो म्हणतो, नाही सांगितलं आम्हाला, म्हणून तर तुला विचारतोय ना, आत्ताच्या आत्ता सांग, प्रभासला भेटली होतीस ना तू? काय बोलणं झालं तुमच्या दोघांमध्ये? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास हा काहीही सांगत नसतो, कारण त्यालाच काही माहिती नसतं ती मुलगी कुठे आहे ते. वारसदार जिवंत आहे, फक्त एवढंच त्याला माहिती आहे. आणि दत्तूने सांगितलंय की वारसदार पंढरपूरला आहे. पण प्रेक्षकांनो, वारसदार खरी इथे त्याच्या जवळच आहे हे प्रभासला सुद्धा माहिती नाही आहे. त्याच्यामुळे इथे वासंतीला सांगण्याचा काही प्रश्नच येत नाही. पण नागेश्वरला वाटत असतं की वासंतीला सगळं काही माहिती आहे, पण ती आम्हाला काही सांगत नाही आहे. तेव्हा नागेश्वर वासंतीचा गळा दाबतो आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी गुरुजी आलेले असतात. गुरुजी येतात आणि म्हणतात की नागेश्वरराव. तेव्हा नागेश्वर म्हणतो, काय हो गुरुजी, तुम्ही भविष्य सांगताना मग कुठल्या वेळेला यायचं, कुठल्या वेळेला नाही, तुम्हाला कळत नाही का? त्यानंतर इथे नागेश्वर म्हणत असतो की लवकरात लवकर प्रभास बाबतीत मला काही जाणून घ्यायचं आहे. त्याची पत्रिका बघा, पंचांग बघा, जे काही बघायचं आहे ते बघा, पण प्रभासचा जीव वाचेल की नाही ते मला आधी सांगा. त्याच्या नशिबामध्ये पुढे काय लिहिलेलं आहे ते मला कळू द्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणतात की पंचांग बघतो आणि लगेचच तुम्हाला सांगतो. तरी इथे गिरिजाची मैत्रीण म्हणत असते की गिरिजा, तुझं ना मला कधी कळतच नाही, कधी इमोशनल होशील आणि कधी प्रॅक्टिकल. हे बघ, काय गरज होती तुला 10 लाखाचा चेक फाडायची? त्या लोकांनी तुला तो दिलेला ना. आधी काकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं, त्यानंतर बघितलं असतं ना काय करायचं आहे ते. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, हे काय बोलतेस तू? म्हणजे त्या लोकांनी माझी फसवणूक केली आणि त्यांच्याकडूनच मी चेक घ्यायचा होता? तेव्हा इथे आता मन्नू म्हणत असतो की ताई, तू ज्या रुद्रदादाला खोटारडा म्हणतेस ना, त्याच रुद्रदादाने आपल्या दोघांची मदत केली होती, आपल्याला आगीतून वाचवलं होतं, हे तू विसरू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणत असते, मन्नू म्हणून काय झालं? म्हणून त्यांनी आपली फसवणूक करायची, आपल्याजवळ खोटं बोलायचं का? मला हे अजिबात मान्य नाही. तुला माहिती आहे ना, आधीच मला खोटं बोलणाऱ्या माणसांचा किती राग येतो आणि ज्या माणसावरती इतका विश्वास ठेवला त्या माणसानेच मला फसवलं. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, मग आता काय करणार आहेस तू? कुठून आणणार आहेस इतके पैसे? गिरिजा म्हणते की आता मी गप्प बसणार नाही, कुठून ना कुठून तरी पैशांची जमाजमव करावीच लागेल. आणि त्याच माणसांमुळे मला आपल्या मावशीने, सगुणा मावशीने पैसे दिलेले नाही आहेत. तिने सुद्धा मला हकलून दिलं. का? तर ते लोक खोटाडे आहेत, ते माझी फसवणूक करतील म्हणून तिने मला तिथे जाऊ नको सांगितलं होतं आणि तरी मी गेले, म्हणून मला मावशीने पैसे नाही दिले.
आता त्या माणसांबरोबर मी कुठलाही संबंध ठेवणार नाही. मी जाते, आत्ताच्या आत्ता जाते आणि पैशांची जमवाजमव करते, असं गिरिजा म्हणून आता बाहेर निघून गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रुद्र एकटाच बसलेला असतो. प्रेक्षकांनो रुद्रला खूप वाईट वाटलेलं असतं. ज्या पद्धतीने गिरिजाने त्याचा इन्सल्ट केलेला असतो, त्याने चेक दिलेला असतो, तो म्हणत असतो की गिरिजा चेक परत करू नका. पण तरीसुद्धा गिरिजा स्वाभिमानी असल्यामुळे तिचा तो स्वाभिमानीपणा मध्ये आड येतो आणि ती तो चेक फाडून टाकते. बरं, फक्त फाडून टाकत नाही तर तो चेक ती रुद्रच्या तोंडावरती फेकून मारते. तरीसुद्धा इथे रुद्र स्वतःची चूक आहे असं म्हणून तो गिरिजाला ब्लेम करत नाही. त्यानंतर इथे आता उर्वशी येते आणि म्हणते, काय झालं रुद्र, बोललास का त्या मुलीबरोबर, काय म्हणाली ती? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही, मी नाही बोललो त्यांच्याबरोबर, त्या माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहेत. तेव्हा उर्वशी म्हणत असते, म्हणून तुला म्हणत होते या अशा मुलींना ना जास्त डोक्यावरती बसवायचं नसतं. अरे लायकी आहे का तिची? किती उद्धटपणे बोलली ती तुझ्याबरोबर, मला ते अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, जाऊ दे ना आत्या, तू प्लीज त्यांना काही बोलू नकोस, तिची खरंच काही चूक नाही आहे. इथे चुकून का होईना, मस्करीत का होईना, पण मी खोटं बोललो म्हणून त्यांना राग आला ना, त्यांची फसवणूक झाली असं त्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये त्यांची एकटीची काही चूक नाही आहे, माझीसुद्धा चूक आहे. तेव्हा ते सगळं जाऊ दे, बाबा कुठे आहेत? तेव्हा उर्वशी म्हणते की दादासाहेब घरी गेलेत, कारण पंचांग बघायला सांगतायत. इथे आता प्रभासला पुढे बरं वाटणार आहे की नाही, काय आहे पत्रिकेत ते जाणून घेण्यासाठी दादासाहेब घरी गेलेत. तू एक काम करतोस का, तू सुद्धा घरी जातोस का? गुरुजी काय म्हणतायत ते मला जरा फोन करून सांगशील. तेव्हा इथे प्रभास म्हणतो, ठीक आहे, मी सुद्धा घरी जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गिरिजा डॉक्टरांकडे आलेले असते, जे डॉक्टर तिच्या ओळखीचे असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते की डॉक्टर, हे बघा, मी तुमच्या इथे आता विनंती करायला आले. मी तुमच्या इथे आहे ना आयुष्यभर बिनपगारी काम करायला तयार आहे, अगदी मरेपर्यंत काम करेन, पण मला आता पैशांची गरज आहे. तुम्ही प्लीज माझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी मला 10 लाख रुपये देऊ शकता का? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की गिरिजा, अगं काय बोलतेस तू, हे 10 लाख रुपये, एवढी मोठी रक्कम मी कुठून आणू बरं? तेव्हा गिरिजा म्हणते, काका प्लीज काहीतरी करा, पण मला 10 लाख रुपयांची खरंच खूप गरज होती हो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघ गिरिजा, माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहेत. तेव्हा गिरिजा म्हणते, मग तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कुठे ओळखीचे जे लोक असतील त्यांचे प्लीज मला नावं सांगा, मी त्यांच्याकडून सुद्धा मदत घेईन, तुम्ही बघा ना कुठे मदत मिळाली तर. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, हे बघ गिरिजा, काही NGO वगैरे आहेत त्यांच्याकडे मी बघतो, त्यानंतरला काही माझे मित्र आहेत त्यांनासुद्धा विचारून बघतो, तुला कोणी पैशांची मदत केली तर. पण तुर्तास तू काही गोष्टींमध्ये मला मदत केलीस, माझ्या इथे काम केलंस, त्याचा पगार म्हणून मी तुला हे पैसे देतो, हे पैसे तू ठेवून घे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नागेश्वराने पंचांग बघायला सांगितलेला असतो. तेव्हा गुरुजी पंचांग बघत असतात आणि म्हणतात की कर्नाटकला जावं लागेल, कर्नाटकला जाऊन 4 दिवसाचं व्रत करावं लागेल, त्यानंतरच काहीतरी होऊ शकतं. कारण का, जे नाव आहे ना प्रभास सेतुपती, तर हे जे सेतू आहे ना ते या दोघांना जोडण्याचं काम करत आहे. म्हणजे खरं तर त्यांच्या इथे आता भविष्यामध्ये सांगितलं जातं आहे त्यांना इथे मृत्यूसुद्धा येऊ शकतो, त्यांचा मृत्यू अटळ आहे असं सांगितलं जातं आहे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, तेच, त्याला मृत्यू नाही आला पाहिजे, तो जगला पाहिजे, कारण आम्हाला त्याची गरज आहे, काहीही करा पण तो जिवंत राहिला पाहिजे. तेव्हा गुरुजी म्हणतात, मग ठीक आहे, हे 4 दिवसाचं व्रत पूर्ण करायला सांगा, कर्नाटकला जाऊन तिथून आता पाणी घ्यायचं, नदीतील पाणी घेऊन जाऊन तिथे आता पिंड असेल, तिथे शंकराची पिंड असेल, तिच्यावरती अभिषेक करायचा आहे, असं इकडे गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता प्रभाससाठी कोण बळं व्रत करेल? तेव्हा रुद्र तयार होतो. रुद्र म्हणतो की मी आहे ना, मी जाईन, प्रभास काकांसाठी सुद्धा हे व्रत मी करेन. पण आजारी माणूस या सगळ्यामुळे बरा होतो ना गुरुजी? गुरुजी म्हणतात 100% तो माणूस बरा होईल जो आजारी आहे. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो की फक्त प्रभास काकासाठी नाही, तर इथे दत्तू काकांसाठी सुद्धा मी हे व्रत करणार आहे. कारण का, तू जरी माझी मदत नाकारली असशील ना गिरिजा, तरी मी तुला मदत करणार आहे, असं रुद्र म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो गिरिजा पुन्हा येते, डॉक्टरांना म्हणते की थोडेसे पैसे आहेत माझ्याकडे, तुम्ही प्लीज बाबांचं ऑपरेशन सुरू करा ना, मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करेन. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, हॉस्पिटलची सुद्धा काही प्रोसिजर असते,
तुम्ही जर इथे ऑपरेशन करायला सांगितलं आणि आम्ही केलं आणि नंतर तुम्ही पैसे परत नाही केलेत तर? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही हो, मी सगळे पैसे परत करेन. तेव्हा डॉक्टर म्हणतात, त्यापेक्षा तुम्ही जा, पैशांची जमाजमव करा, आम्ही लवकरात लवकर ऑपरेशनला सुरुवात करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते की देवी आई, अगं काय करू मी आता? प्रत्येक वेळेला मी संकटात असते तेव्हा तुझ्याच पायाशी येते ना, आता मी तुझ्या पायाजवळ मागणं मागायला येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशी येते आणि प्रभास काकांना म्हणत असते, काय रे प्रभास, इतकं मोठं सिक्रेट मनामध्ये लपून ठेवलं होतंस ना, बघितलंस ते झेपलं नाही रे तुझ्या हार्टला, किती कमकुवत निघालं तुझं हृदय, म्हणूनच तुला इथे हार्ट अटॅक आला. कळतंय का तुला? मला जर हे सत्य सांगितलं असतंस किती वारसदार कुठे आहे तर जिवंत राहिला असतास ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की देवी आई, येते तुझ्याजवळ माझ्या बाबांसाठी प्रार्थना करायला. प्रत्येक वेळेला संकटामध्ये जेव्हा असते तेव्हा मी तुझ्याजवळच येते ना गं, आताही येते तुझ्याकडे. प्लीज माझ्या बाबांना बरं वाटण्यासाठी ऑपरेशन होणं गरजेचं आहे. मला ऑपरेशनसाठी पैसे हवेत आणि त्यासाठी मला मदत होऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथून आता गिरिजा जात असताना तिथे तो गुंड मवाळी आलेला असतो आणि तो तिला छेडत असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, हे बघ, इथून आत्ताच्या आता निघून जा, आधीच मी खूप टेन्शनमध्ये आहे, उगाच माझ्या रस्त्यात येऊ नकोस. तेव्हा तो म्हणत असतो की गिरिजा, अगं असं काय करतेस? तुला तो रुद्र खूपच जास्त चांगला वाटत होता ना, काय केलं गं त्याने? गाडीवरती फिरवलं आणि एका झटक्यामध्ये फेकून दिलं, बरोबर ना? माझ्याबरोबर लग्न केलं असतंस तर आता तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च, मी सगळा खर्च, अगं 10 काय 30 लाख रुपये खर्च केला असता. 10 लाख नाही 30 लाख झाला असता ना, तरीसुद्धा केला असता. पण नाही, तुला माझ्याबरोबर लग्न करायचं नाही आहे ना. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, ए गप्प बसा, जास्त माझ्या नादाला लागू नकोस आणि माझ्या वाकड्यात जाऊ नकोस, आधीच मी खूप टेन्शनमध्ये आहे. तो म्हणतो, काय करशील गं, काय करशील सांग ना, काय करशील? आणि तिचा जबरदस्तीने हात पकडत असतो. तेव्हा गिरिजा जोरदार त्याच्या थोबाडीत देते आणि म्हणते, बघितलंस ना मी काय केलं ते, आता पुन्हा माझ्या वाट्याला जाऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या गुंड माणसाला राग येतो आणि तो म्हणतो, तुझी एवढी हिंमत झाली का गं, माझ्यावरती हात उगारलास तू? आणि जबरदस्तीने तिचा हात आता इथे धरण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा गिरिजा आता खाली पडते, तिच्या हाताला इथे दगड लागते, हातातून रक्त आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, हे काय केलंस तू? तेव्हा तो गुंड माणूस म्हणतो, बघितलंस ना, तुला ना हे शोभत नाही, थोबाडीत वगैरे मारणं. तू मुलगी आहेस ना, मुलीसारखी राहा, कळलं का तुला? जास्त इथे आगाऊपणा करायची गरज नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, अच्छा, मुलीने मुलीसारखं राहायचं ना, मग आता तुला दाखवतेच बघ. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजा आता काठी उचलते आणि जोरदार बेदम ती त्या गुंड मुलाला मारायची सुरुवात करते. चांगला चोप देते त्याला. ती म्हणते, जाशील माझ्या वाकड्यात, जाशील, पुन्हा माझा हात पकडशील, तुला दुसरे येतं काय रे? मुलींना छेडण्याच्या ऐवजी तुला दुसरे येतं तरी काय? असं म्हणून त्याला मारते आणि तो म्हणतो, गिरिजा, अगं तुला वेळ लागलाय का? असं म्हणून तो सुद्धा तिथून निघून जातो. तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही सगळे मुलं सारखेच आहात तुम्ही. तू इथे माझ्या वाकड्यात जातोस, मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोस आणि ज्या मुलावरती मी विश्वास ठेवला त्याने माझा विश्वासघात केला, असं आता गिरिजा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागेश्वरला टेन्शनमध्ये बघून इथे डॉक्टर म्हणत असतात, अरे नागेश्वर साहेब, तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेताय? तुम्ही बसा ना प्लीज, शांतपणे बसा. तेव्हा इथे नागेश्वर त्याची कॉलर पकडतो डॉक्टरांची आणि म्हणत असतो, काय रे इथे माझ्या मेवण्याला अजून हार्ट मिळालेलं नाही आहे आणि मी टेन्शनमध्ये असताना तू मला शांत राहायला सांगतोयस? तेव्हा इथे कॉलर पकडल्यानंतर संपूर्ण स्टाफ इथे आता डॉक्टरांकडे बघायला लागतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नागेश्वर साहेब, प्लीज आजूबाजूला बघा जरा आणि हे बघा, मी तुम्हाला कुठलीही खोटी आशा देणार नाही आहे. हे बघा, हार्ट मिळणं खरंच खूप मुश्किल आहे, पण तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा, कुठे मिळालं तर आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न करतो. हे सगळं करून काहीही साध्य होणार नाही आहे. तेव्हा इथे डॉक्टर आता नागेश्वरला समजावून तिथून निघून जातात. नागेश्वरला टेन्शन आलेलं असतं. काही करून ती वारसदार मुलगी कुठे आहे हे आता नागेश्वरला माहिती करून घ्यायचं असतं, कारण तिला संपवण्यासाठी तो सज्ज झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर टेन्शनमध्ये असतो, गिरिजासुद्धा टेन्शनमध्ये असते, कारण तिच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये हवे असतात.
त्यानंतर प्रेक्षकांनो गिरिजा म्हणत असते की देवी आई अगं कर ग काहीतरी, बाबांच्या ऑपरेशनसाठी मला पैसे हवेत, आता कोण पैसे जमा करणार, कोण मला मदत करणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मंदिरामध्ये एक दादा असतात. ते म्हणत असतात की कुठे आहे तो माणूस, त्याला मी ॲडव्हान्ससुद्धा दिलाय 5,000 रुपये आणि रात्रभर इथे बसून ढोल वाजवायचा होता. कारण मी नवस बोललो होतो. आता ढोल कोण वाजवणार? तो माणूसच आलेला नाहीये. तेव्हा गुरुजी म्हणतात, "अहो बघा ना, दुसरं कुणीतरी बघा." तेव्हा तो म्हणतो, की "आता अचानकपणे असा कोण माणूस मिळणार, जो रात्रभर इथे बसून ढोल वाजवेल?" तेव्हा इथे आता गिरिजाच्या कानावरती ते शब्द पडतात. गिरिजा म्हणते, की "दादा, तुम्हाला ढोल वाजवण्यासाठी कुणाची तरी गरज आहे ना? मी तुमचं व्रत पूर्ण करेन. मी रात्रभर बसून इथे ढोल वाजवेन. पण मला पैशांची गरज आहे हो. मला ना माझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी 10,00,000 रुपयांची गरज आहे. तुम्ही मला किती पैसे द्याल, जर मी रात्रभर बसून इथे ढोल वाजवला तर?" तेव्हा इथे दादा म्हणतात, "हे बघा, मी नवस माझ्या माणसांसाठी बोललो होतो, माझ्या कामासाठी बोललो होतो आणि तो पूर्ण झाला आहे. जर तुम्ही रात्रभर बसून इथे ढोल वाजवलात, तर तुमच्या बाबांचा ऑपरेशनचा संपूर्ण खर्च माझा." असं इकडे ते दादा आता गिरिजाला म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये गिरिजाच्या वडिलांना घेऊन जात असताना गिरिजा आता गाडीला पकडते आणि ती म्हणते, "कुठे घेऊन जात होता माझ्या बाबांना? सांगा ना, कुणाच्या सांगण्यावरून हे केलं?" तेव्हा डॉक्टर नागेश्वरकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, की "हे सगळं आम्ही नागेश्वर साहेबांच्या सांगण्यावरून केलं." तेव्हा प्रेक्षकांनो गावकरी म्हणतात, "तुम्ही खूप मोठा गुन्हा केलाय. तुम्ही गिरिजाच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागितली पाहिजे." तेव्हा इथे नागेश्वर गिरिजाच्या पायावरती डोकं ठेवून आता तिची माफी मागतो आणि जेव्हा इथे नागेश्वर माफी मागत असतो, तेव्हा इथे आता हे सगळं रुद्र बघत असतो आणि रुद्रला हे अजिबात आवडत नाही की त्याच्या वडिलांनी गिरिजाची माफी मागितलेली असते. त्यामुळे त्याला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं.